नमस्कार मित्रांनो, मी मिनल कदम पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक विषय घेऊन आली आहे आणि त्या विषयाचं नाव आहे बंदुकींना घाबरू नका। जी बंदूक आहे जी ज्याने कोणी बनवली आहे आणि ती बंदुकाची गोळी बनवली आहे, ज्या डोक्यात कल्पना आली ही बंदूक बनवावी आणि जी गोळी मिश्रणातून जी बनवली गेली आहे आणि ती बंदूक आहे, तर तुम्हाला असं वाटत असेल ही आपोआप चालली जाईल, तर तसं नाही आहे। तर ती बंदूक कोणाला तरी चालवावी लागते। ही बंदूक ऑटोमॅटिक चालली जात नाही, त्यातली गोळी सहज बाहेर येत नाही। तर बोलल्याप्रमाणे ही बंदूक कोणाच्या तरी हातात असावी लागते, तर तो बंदूक चालवतो, त्यातनं गोळी बाहेर येते। तर ती बंदूक चालवणारा आणि कोणी नसतो, तो काळ असतो। मला वाटतं बंदूक ज्याने बनवली आहे आणि त्याने ही गोळी बनवली आहे, मला वाटतं या गोष्टी बनवून ह्यांचा काही उपयोग नाही, कारण त्या बंदुकीने आणि त्या बंदुकामधनं निघालेल्या गोळी कोणाचा जीव घेऊच शकत नाही आणि जीव घेणारी नाही। तर मला वाटतं जोपर्यंत काळ ठरवत नाही समोरच्या व्यक्तीचा जीव कसा आणि कधी गेला पाहिजे, तोपर्यंत हा फक्त काळच ठरवत असतो आणि ती वेळ ही ठरली गेलेली असते। तर बंदूक आणि बंदुकामधली असणारी गोळी ह्याला घाबरायची गरज नाही आणि घाबरूही नका। तर ती बंदूक ऑटोमॅटिक चालणार आहे का? तर त्यातली गोळी ऑटोमॅटिक बाहेर पडणार आहे का? तर नाही। तर सर्व काही गोष्टी त्या काळाच्या हातात असतात। तो काळ आणि ती वेळच ठरवत असते जे काय व्हायचं ते। म्हणून आता बंदुकांना घाबरू नका आणि भिवू नका, कारण ह्या सगळ्या गोष्टी फक्त निमित्त असतात।